हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीतील संवाद स्वाध्याय अभ्यास आहे अश्मयुगीन दगडाची हत्यारे. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चला तर मग बघूया आपण आपला पहिला प्रश्न. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ आहे, ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाचे हत्यारे मिळतात त्या काळाला आपण टिंबटिंब असे म्हणतो. तर त्या काळाला आपण काय म्हणतो? तर त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो. पुढील प्रश्न आहे आ, महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे डॅश डॅश हे स्थळ प्रसिद्ध आहे. नाशिक जवळचे कोणते स्थळ प्रसिद्ध आहे? तर नाशिक जवळचे गंगापूर हे शहर स्थळ प्रसिद्ध आहे. प्रश्न नंबर 2, खालीलपैकी मध्यश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा. इथे तुम्हाला 4 जोड्या दिल्या आहेत. अ, आ, ई. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र. याच्यापैकी चुकीची जोडी ओळखायची. कोणती असेल चुकीची जोडी? तर उत्तर आहे आपलं महाराष्ट्र विजापूर ही जोडी चुकीची आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. आपला तिसरा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा. तर आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला? तर त्याचे उत्तर आहे, या तंत्राचा वापर करून त्याने तोड हत्यारे तयार केली. ताट करण्याच्या मानवाने सांबर शिंगांसारख्या वस्तूंचा घन तयार करून आघात तंत्राच्या साहाय्याने वेगवेगळी हत्यारे बनवली. हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न नंबर आ, ठीक आहे. बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली? तर त्याचे उत्तर आहे, त्याने दगडांपासून लांब व पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. या लांब पात्यापासून त्याने सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यांसारख्या विविध प्रकारची हत्यारे बनवली. गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड, हस्तिदंत यांसारख्या वस्तूंचा उपयोग तो हत्यारे बनवण्यासाठी करू लागला. प्रश्न चौथा, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या 3 कालखंडांतील हत्यारांची तुलना करा. तर त्याचे उत्तर आहे, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या प्रत्येकाचे तुम्हाला मी पॉईंट दिलेला आहे. हे पॉईंट आपण लिहू शकतात. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुढील प्रश्न बघूयात आपण. 5, पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो? तर त्याचे आपल्याला ऑप्शन्स आहे, मिक्सर, पिठाची गिरणी आणि मसाला कापड यंत्र. तर त्याचे उत्तर आहे पिठाची चक्की. तर पिठाच्या चक्कीमध्ये आधुनिक दगडाचा वापर केला जातो. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूयात आपण. भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील स्थळे दाखवा. तर पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ कोणते आहे ते? तर नाशिक जवळचे गंगापूर हे महाराष्ट्रातील एक स्थळ आहे. आ काय आहे? नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळणाऱ्या नदीचे खोरे कोणते आहे? गंगा नदीचे खोरे आहे. तर ई काय आहे? मध्यश्मयुगीन अवशेष आढळलेले मध्य प्रदेशातील एक स्थळ कोणते आहे ते स्थळ? तर ते स्थळ आहे भीमबेटका. हेच आपल्याला नकाशामध्ये बघायचे आहे. ठीक आहे. आपण बघूयात पुढील प्रश्न. तर इथे तुम्हाला नकाशा दिला आहे. नाशिक जवळचे गंगापूर महाराष्ट्रातील आहे, भीमबेटका मध्य प्रदेशातील आहे आणि गंगा नदीचे खोरे या तुम्हाला इथे दाखवलेला आहे. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.